श्री स्वामी समर्थ. श्वेता झोम मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सुंदर असं एअर कप कसं तयार करायचं ते. त्यासाठी लागणार आहे आपल्याला बेस तार. त्यानंतर आपण इथे यूज करणार आहोत गेज वायर. त्यानंतर इथे यूज करणार आहोत आपण मीडियम साईज मोती. तर चला बघूया एअर कप कसा तयार करायचं ते. तर त्यासाठी आता आपण इथे बेस तारवर एअर कप तयार करणार आहोत. तर त्यासाठी मी इथे बेस तार घेतलेली आहे. आपण बरोबर सेम असाच आकार करणार आहोत. तर मी इथे एक 5 ते 6 सेंटीमीटर तार कट करून घेतलेली आहे. तर आपण याला शेप देऊन घेणार आहोत हुक लूपचा अगोदर वरच्या साईडचा. तर तुम्ही बघू शकता हुक लूपचा आपण शेप देऊन घेणार आहोत. अशा पद्धतीने. त्यानंतर आपण आता याला कर्व करून घेणार आहोत. असा एअर कप तयार करायचा आहे आपल्याला. तर आता आपण काय करणार आहोत, मी जी ही बेस तार गेज तार घेतलेली आहे ही आपण इथे यूज करणार आहोत. तर तिला मी कट करून घेतलेली आहे. आता आपण इथे नॉर्मली स्टार्टिंगला स्प्रिंग करून घेणार आहोत. अशा पद्धतीने. आणि जी स्टार्टिंगचं टोक आहे ते पकडनी व्यवस्थित पॅक करून घेणार आहोत. जेणेकरून आपल्याला हे टोक जे आहे ते लागणार नाही. अशा पद्धतीने मी इथे तारेचं जे स्टार्टिंगचं टोक आहे ते एकदम व्यवस्थित आणि पॅक करून घेतलेलं आहे. बघू शकता. आणि एक थोडीशी साधारणतः 2-3 स्प्रिंग इथे आपण तारेचं करून घेणार आहोत. अशा पद्धतीने. आता आपल्याला इथे काय करायचं, आपण स्टार्टिंगला एक पर्ल घेतलेला आहे तो ओवून घेणार आहोत ह्या तारेतून. आता साधारणतः आपण ह्याला इतके साईजचे ठेवून डबल स्प्रिंग हे करणार आहोत, तार घेणार आहोत. आणि अशा पद्धतीने पकडून त्याला इथे आपल्याला स्प्रिंग करून घ्यायचं आहे. तर आता आपण याला चांगल्या प्रकारे इथे पॅक करून स्पिन करून घेणार आहोत आणि पॅक करून घेणार आहोत. अशा पद्धतीने बघू शकता. आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पुढे पुन्हा 1-2-3 टर्न मारून घेणार आहोत बेस तारवर आपण. अशा पद्धतीने बघू शकता. आणि सेम आता आपण इथे 4 मोती ओवून घेणार आहोत. अशा पद्धती. आणि जो पहिला एअर कप आपण बनवलेला आहे तेवढ्या साईज नुसार आपल्याला इथे सेम टू सेम दुसरा देखील एअर कप बनवायचा आहे. त्यानुसारच आपण इथे
मेजरमेंट घेऊनच हे करणार आहोत, स्पिन करणार आहोत. तर आता याला देखील आपण स्प्रिंग करून घेणार आहोत. अशा पद्धतीमध्ये बघू शकता. आता आपण नेक्स्ट पुन्हा देखील एक 3 ते 4 राऊंड मारून घेणार आहोत. आणि पुन्हा एक मोती ओवून घेणार आहोत. आता आणि मेजरमेंट नुसार आपण इथे घेणार आहोत. खूप इझी आणि सुंदर हा एअर कप तयार होणार आहे. तुम्ही बघू शकता. तर आता आपण या नेक्स्ट तार मध्ये इथे बघू शकता तुम्ही, इथे आपण 6 मोती ओवून घेतलेले आहे आणि फ्लॉवर केलेला आहे राऊंड मध्ये. तर सेम 6 मोती आपण इथे ओवून घेणार आहोत. बघू शकता इथे मी 6 मोती ओवून झालेले आहेत. आता आपल्याला याला टर्न करून इथे क्रिस क्रॉस मध्ये स्प्रिंग करून घेत चालायचं आहे. अशा पद्धतीने बघू शकता. आणि यात मी याला राऊंड शेप मध्ये करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने. यानंतर आता आपल्याला नेक्स्ट स्प्रिंग करायची आहे. तर आपण आता सिंगल मोती ओवून घेणार आहोत आणि या साईज नुसार आपण आता मोती इथे डबल मध्ये फोल्ड करून आपण स्प्रिंग करून घेणार आहोत. अशा पद्धती बघू शकता. त्यानंतर नेक्स्टला आपण काय करणार आहोत, तार नॉर्मली स्प्रिंग करून पुढच्या साईडला घेणार आहोत आणि पुन्हा देखील 6 मोती ओवून घेणार आहोत आणि राऊंड शेप करून घेणार आहोत. आता इथे आपण पुन्हा स्प्रिंग करून राऊंड मध्ये डिझाईन करून घेणार आहोत. अशा पद्धतीने बघू शकता. त्यानंतर सिंगल मोती आपल्याला पुन्हा ओवून घ्यायचं आहे. रॅप करत चालायचं आहे.
तर नेक्स्ट आपल्याला पुन्हा फ्लॉवर रेडी करायचं आहे. त्यासाठी इथे आपण 6 मोती ओवून घेणार आहोत. अशा पद्धतीने आणि त्याला याला देखील रॅप करून फ्लॉवर रेडी करून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता ह्याला मी आता बाकीचे जे पर्ल्स आहेत ते बसवून घेतलेले आहेत आणि एंडिंगला देखील लूप तयार करून घेतलंय. आता आपल्याला यावरती मोती बसवायचे आहेत. तर त्यानंतर आपण त्यासाठी काय करणार आहोत, इथे मी गेज तयार घेतलेली आहे. आता आपण याला इथे पॅक करून घेणार आहोत. आणि जी एक्स्ट्राची तार आहे ती कट करून टाकणार आहोत. तर आता आपल्याला इथे ह्या शेपनुसार जेवढे मोती लागणार आहेत आपण तेवढे ओवून घेणार आहोत. याला आता आपण या साईज नुसार तयार करून घेतलेले आहेत, मोती ओवून घेतलेले आहेत. आता आपण याला एंडिंगला इथे पॅक करून घेणार आहोत. अशा पद्धतीने बघू शकता. आणि आता आपण इथे मोती या तारेवर रॅप करून घेणार आहोत. अशा पद्धतीने असं व्यवस्थित शेप मध्ये आपल्याला यावर पॅक करून घ्यायचे आहे.
असं हे आपण एंडिंग पर्यंत मोती रॅप करून घेतलेले आहेत इथे तुम्ही बघू शकता. एंडिंग आपण याला कट करून एक्स्ट्राची जी तार आहे ती कट करून टाकणार आहोत आणि याला व्यवस्थित असं सेटमध्ये हे करून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही याचा खूप सुंदर असा लुक इथे रेडी झालेला आहे. हे दोन्ही साईडचे आपले जे एअर कप आहेत ते रेडी झालेले आहेत बघू शकता.